स्पॅनिश शिकताना वय सांगण्याबद्दल अनेकांना एक प्रश्न पडतो, खास करून जेव्हा आपण इंग्रजीमधून थेट भाषांतर करण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण हीच एक सामान्य चूक पाहणार आहोत आणि ती अगदी सोप्या पद्धतीने कशी सुधारायची हे शिकणार आहोत. चला सुरू करूया. तर इथेच खरी गडबड होते. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आय एम 25 आणि मग आपण त्याचं सरळ सरळ भाषांतर करतो यो सॉय 25 años. पण थांबा, स्पॅनिशमध्ये हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे? चला पाहूया. याचं जे रहस्य आहे ना, ते एका खूप सोप्या विचारांच्या बदलामध्ये दडलेलं आहे. वय असण्याऐवजी आपण वर्षे जवळ असण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. ऐकायला विचित्र वाटते, पण थांबा, खूप सोपं आहे. हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. स्पॅनिशमध्ये आपण असं म्हणत नाही की आपण त्या वयाचे आहोत. त्याऐवजी आपण म्हणतो की आपल्याकडे तितकी वर्षे आहेत. ही एक छोटीशी संकल्पना आहे, पण ती समजून घेतली की सगळं सोपं होतं. आणि ह्या संकल्पनेसाठी जो आपला हिरो आहे ते क्रियापद आहे तेनेर. तेनेर याचा अर्थ आहे टू हॅव किंवा जवळ असणे. लक्षात ठेवा, टू बी म्हणजे सेर किंवा एस्टार हे क्रियापद इथे अजिबात वापरायचं नाही. फक्त आणि फक्त तेनेर. आता हे उदाहरण बघा. तेंगो 41 años. याचा शब्दशः अर्थ काय होतो? माझ्याकडे 41 वर्षे आहेत. मी 41 वर्षांचा आहे असं नाही. हा छोटासा पण खूप महत्त्वाचा फरक आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ही संकल्पना रोजच्या बोलण्यात कशी वापरायची ते पाहूया. म्हणजे वय कसा विचारायचं आणि उत्तर कसं द्यायचं याचा थोडा सराव करूया. समजा मित्रांशी किंवा आपल्या ओळखीच्या लोकांशी बोलत आहात तर अगदी सहजपणे विचारू शकता क्वांतोस años tienes, म्हणजे तुझं वय किती आहे किंवा तुझ्याकडे किती वर्षे आहेत. पण जर एखाद्या मोठ्या किंवा अनोळखी व्यक्तीशी बोलत असाल तर आदर दाखवणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण औपचारिकपणे विचारतो क्वांतोस años tiene usted? क्वांतोस años tiene usted? आणि याचं उत्तर अगदी सोपं. उदाहरणार्थ, टेंगो 23 años. टेंगो 23 años. झालं, म्हणजे माझं वय 23 आहे. आणि हो, हा नियम फक्त स्वतःबद्दलच नाही तर इतरांबद्दल बोलतानाही तसाच लागू होतो. जसं की मा tiene 29 años, म्हणजे महाचं वय 29 आहे. चला आता अजून एक पाऊल पुढे टाकूया. हे टेनेर क्रियापद वेगवेगळ्या कर्त्यांनुसार कसं बदलतं ते पाहूया. म्हणजे मग कोणाचेही वय आपल्याला अगदी अचूकपणे सांगता येईल. आता जरा या तक्त्याकडे बघा. इथे टेनेर क्रियापदाची वेगवेगळी रूपं दिली आहेत. यो म्हणजे मी सोबत येतं टेंगो. तू म्हणजे तू सोबत tienes. एल किंवा एया म्हणजे तो किंवा ती सोबत tiene. तसंच नोसोत्रोस म्हणजे आम्ही सोबत tenemos आणि एयोस म्हणजे ते सोबत tienen. हे लक्षात ठेवलं की झालं, कोणाचंही वय सांगणं एकदम सोपं. अजून 2 उदाहरणं पाहूया म्हणजे पक्क होईल. जर एखाद्या गटाला सांगायचं असेल की त्यांचं वय 20 आहे तर ते म्हणतील tenemos 20 años. आणि जर आपण दुसऱ्या कुठल्या तरी गटाबद्दल बोलत असू तर म्हणू tienen 18 años. हे की नाही सोपं? आता आपल्याला मूलभूत गोष्टी तर समजल्या आहेत, पण आपलं स्पॅनिश बोलणं अधिक नैसर्गिक कसं वाटेल, म्हणजे अगदी तिथल्या लोकांसारखं? त्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला एखाद्याचं नक्की वय माहीत नसतं तेव्हा काय करायचं? तेव्हा आपण उनोज हा शब्द वापरू शकतो. याचा अर्थ होतो सुमारे किंवा अंदाजे. उदाहरणार्थ, es una mujer de unos 30 años. Es una mujer de unos 30 años. या वाक्यातून कळतं की तिचं वय नक्की 30 नाही, पण त्या आसपास आहे. याने संभाषण अधिक सहज आणि नैसर्गिक वाटतं. आणि हो, ही एक व्यावहारिक टीप आहे. कुठल्याही फॉर्ममध्ये किंवा ओळखपत्रावर वय लिहिताना पूर्ण वाक्य लिहित नाहीत. तिथे फक्त एदात या शब्दापुढे आकडा लिहिलेला असतो, जसं की एदात 28. अगदी सोपं. बरं, हा टेनरचा नियम कायमचा लक्षात कसा ठेवायचा त्यासाठी ही खूप छान आणि सोपी कल्पना आहे. ही कल्पना वापरली की तुम्ही हे कधीही विसरणार नाही. आता असा विचार करा की प्रत्येक वर्ष म्हणजे एक ट्रॉफी आहे. आपण ते वर्ष यशस्वीपणे पूर्ण करतो आणि एक ट्रॉफी जिंकतो. म्हणजे आपलं वय काय आहे? तर आपण गोळा केलेल्या ट्रॉफींचा तो एक संग्रह आहे. आणि हे किती छान आहे बघा. आपण प्रत्येक यशस्वी वर्ष जगतो आणि त्याची एक ट्रॉफी आपल्या संग्रहात जमा करतो. त्यामुळे त्या वर्षांचा संग्रह आपल्या जवळ असतो. आपण ते वर्ष नव्हे तर ते आपल्या जवळ आहे. ही कल्पना, हा नियम लक्षात ठेवायला खूपच मदत करते.
तर आता आपण या स्पष्टीकरणाच्या शेवटी आलो आहोत आणि मला खात्री आहे की वय सांगण्याची स्पॅनिश पद्धत आता सगळ्यांना नीट समजली असेल. आता फक्त एकच प्रश्न उरतो, क्वांतोस आños tienes? मग किती ट्रॉफी जमा झाल्या आहेत आपल्याकडे?